नमस्कार. मराठी व्याकरणात वाक्यप्रकार हा एक असा टॉपिक आहे जिथे मार्क्स मिळवणं जितकं सोपं आहे तितकंच ते गमावणंही सोपं आहे. पण अजिबात काळजी करू नका. आजच्या या विश्लेषणात आपण स्पर्धा परीक्षांसाठी हा विषय इतका सोपा आणि सरळ करणार आहोत की यावरचा कोणताही प्रश्न आपल्याला अवघड वाटणारच नाही. चला तर मग एका अशा वाक्याने सुरुवात करूया जे परीक्षेत हमखास गोंधळ निर्माण करतं. वाक्य आहे, पाऊस वेळेवर आला म्हणून पिके वाचली. आता प्रश्न हा आहे की हे वाक्य मिश्र आहे की संयुक्त. खरं सांगायचं तर हा जो म्हणून शब्द आहे ना, तोच सगळा खेळ बिघडवतो. खूप जणांना इथेच कन्फ्युजन होतं. पण काही काळजी करू नका. आजचं हे विश्लेषण संपता संपता या प्रश्नाचं उत्तर अगदी सहजपणे समोर येईल. तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सगळ्यात आधी वाक्यप्रकार ओळखणं हे एक आव्हान का आहे ते समजून घेऊ. मग केवल, मिश्र आणि संयुक्त या 3 मुख्य प्रकारांची ओळख करून घेऊ. त्यानंतर त्यांना ओळखण्याची एक जबरदस्त शॉर्टकट ट्रिक पाहू. पुढे परीक्षक आपल्याला कुठे अडकवू शकतात ते सापळे ओळखू आणि मग प्रश्न सोडवण्याची एक अचूक पद्धत बघू. आणि शेवटी सारांश आणि एक अंतिम विचार. चला तर मग सुरू करूया. ठीक आहे, तर पहिला मुद्दा, आव्हान. बघा, आपण शाळेत असताना व्याख्यापाठ करतो, पण स्पर्धा परीक्षांमध्ये फक्त व्याख्यापाठ असून चालत नाही. तिथे आपल्याला परीक्षकाच्या नजरेतून विचार करावा लागतो. ते प्रश्न कसा तयार करतात, त्यांचा उद्देश काय असतो, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हीच आपल्या यशाची पहिली पायरी आहे. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. 3 मुख्य प्रकार. मराठीतलं कोणतंही वाक्य घ्या, ते या 3 प्रकारांपैकीच एक असतं. केवल, मिश्र आणि संयुक्त. हे 3 प्रकार म्हणजे जणू काही भाषेच्या इमारतीचे 3 भक्कम खांब आहेत. चला आता या प्रत्येक खांबाला जरा जवळून ओळखूया. सुरुवात करूया सर्वात सोप्या प्रकारापासून, केवळ वाक्य. यामधला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे एकच मुख्य क्रियापद. वाक्य भले कितीही मोठं असो, त्यात कितीही शब्द असोत, पण जर त्यात मुख्य क्रियापद म्हणजे मेन वर्ब फक्त एकच असेल तर ते वाक्य नेहमी केवल वाक्याचं असतं. अगदी डोळे झाकून आपण हे उत्तर देऊ शकतो. सोपं आहे ना? हे उदाहरण पहा. आम्ही जातो आमुच्या गावा. या वाक्यात कर्ता कोण आहे? आम्ही. आणि मुख्य क्रिया कोणती होतीये? जातो. एक कर्ता, एक क्रिया. झालं. हे आहे केवल वाक्याचं एक अगदी उत्तम आणि सरळ उदाहरण. आता पाहूया मिश्र वाक्य. या प्रकारासाठी फक्त एकच शब्द लक्षात ठेवायचा आहे. अवलंबित्व म्हणजे डिपेंडन्सी. इथे एक प्रधान म्हणजे मुख्य वाक्य असतं आणि दुसरं त्यावर अवलंबून असणारं गौण वाक्य. म्हणजे एका वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी त्याला दुसऱ्या वाक्याचा आधार घ्यावाच लागतो. आणि हे उदाहरण अवलंबित्व म्हणजे काय हे अगदी स्पष्ट करतं. समजा मी फक्त एवढंच म्हटलं, जेव्हा घाम गाळावा, तर समोरच्याला प्रश्न पडेल, मग काय? या वाक्याला काहीच अर्थ उरत नाही. त्याला अर्थपूर्ण होण्यासाठी तेव्हाच खायला भाकरी मिळते या दुसऱ्या भागाची गरजच आहे. हीच तर मिश्र वाक्याची खरी ओळख आहे. आणि आता तिसरा प्रकार, संयुक्त वाक्य. हे मिश्र वाक्याच्या अगदी विरुद्ध आहे. इथे 2 किंवा अधिक वाक्य असतात, पण ती दोन्ही स्वतंत्र असतात, म्हणजे इंडिपेंडेंट. ती एकमेकांवर अवलंबून नसतात. ती दोन्ही वाक्य आपापल्या जागी अर्थपूर्ण असतात. जणू काही 2 समान ताकदीचे भागीदार एकत्र आले आहेत. हे उदाहरण बघूया. विजा चमकू लागल्या. हे एक स्वतंत्र, पूर्ण अर्थाचं वाक्य आहे, बरोबर? त्याचप्रमाणे पावसाला सुरुवात झाली. हे सुद्धा एक पूर्ण वाक्य आहे. इथे आणि या शब्दाने फक्त या 2 स्वतंत्र वाक्यांना जोडण्याचं काम केलं आहे. म्हणून हे झालं संयुक्त वाक्य. चला, आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. याला आपण मास्टर लॉजिक म्हणू शकतो. खरं तर वाक्यप्रकार ओळखण्याचा सगळा खेळ हा वाक्यातील जोड शब्द म्हणजेच उभयान्वयी अव्यय शोधण्यावर अवलंबून आहे. तो शब्द सापडला की उत्तर सापडलं. बरं, आता ही जी स्लाईड आहे ना, खरं तर तोच या सगळ्या विषयाचा आत्मा आहे. हा टेबल म्हणजे एक प्रकारचा महामंत्र आहे. परीक्षेसाठी ही एक परफेक्ट चीट शीट आहे असं समजा. अगदी याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी चालेल. लॉजिक अगदी सरळ आहे. वाक्यातला जोडशब्द शोधायचा. तो या टेबलमध्ये संयुक्तच्या रकान्यात आहे की मिश्रच्या, ते पाहायचं आणि आपलं उत्तर ठरलेलं. बस, इतकं सोपं आहे हे. आता आपण त्या भागाकडे वळूया जिथे सगळ्यात जास्त चुका होतात. परीक्षकांना अगदी बरोबर माहीत असतं की विद्यार्थी कुठे गोंधळू शकतात आणि ते नेमके तिथेच सापळे रचतात. पण आपण जर हे सापळे आधीच ओळखून ठेवले तर मग आपल्याला कोणीही अडवू शकत नाही आणि हक्काची गुण मिळवता येतात. आणि हा आहे नंबर 1चा सापळा.
म्हणून या शब्दाचा वापर. नीट लक्ष द्या. जर म्हणून हा शब्द वाक्यात उद्देश किंवा पर्पज दाखवत असेल तर ते वाक्य मिश्र असतं. पण जर म्हणून हा शब्द परिणाम किंवा रिझल्ट दाखवत असेल तर ते वाक्य संयुक्त असतं. हा फरक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणून व्यतिरिक्त, जर, तर, जेव्हा तेव्हा, जो तो यांसारख्या जोड्या वापरूनही परीक्षक आपल्याला गोंधळात टाकू शकतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वाक्यात जर अशा जोड्या दिसल्या तर ते वाक्य 100% मिश्र वाक्य असतं. कधीकधी या उदाहरणात दाखवल्याप्रमाणे जर हा शब्द लिहिलेला नसतो तो आपल्याला गृहीत धरावा लागतो, पण वाक्यात तर दिसला की समजून जायचं की इथे अट आहे आणि हे वाक्य मिश्रच आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण नियम शिकलो, शॉर्टकट पाहिला आणि परीक्षकाचे सापडेही ओळखले. आता ह्या सगळ्या ज्ञानाला एकत्र करून एक अशी फुल प्रूफ 3 स्टेपची पद्धत बनवूया, जी वापरून कोणताही प्रश्न चुकूच शकत नाही. ही आहे आपली 3 स्टेप मास्टर मेथड. स्टेप 1, वाक्य वाचता क्षणी त्यातला जोड शब्द म्हणजे कनेक्टर शोधून काढा. स्टेप 2, आपण जो महामंत्र टेबल पाहिला त्यात हा शब्द कुठे बसतोय हे आठवा. तो संयुक्तच्या गटातला आहे की मिश्रच्या. आणि स्टेप 3, त्या टेबलनुसार आणि म्हणूनच्या विशेष नियमानुसार आत्मविश्वासाने योग्य पर्याय निवडा. या पद्धतीने गेसवर्कला जागाच राहत नाही. चला, आता आपण जे काही शिकलो त्याची उजळणी करूया. यासाठी एक शेवटचं थोडं ट्रिकी उदाहरण पाहू. ह्या उदाहरणामुळे हे अगदी स्पष्ट होईल की केवळ एक शब्द बदलल्याने वाक्याचा प्रकार कसा पूर्णपणे बदलू शकतो, जरी अर्थ तोच राहत असला तरी. इथे बघा, किती इंटरेस्टिंग आहे हे. दोन्ही वाक्यांचा भावार्थ जवळपास सारखाच आहे, पण पहिल्या वाक्यात परी हा शब्द आलाय, जो पण किंवा परंतु सारखं काम करतो आणि 2 स्वतंत्र वाक्यानं जोडतो. म्हणून ते झालं संयुक्त वाक्य. या उलट दुसऱ्या वाक्यात तरी हा शब्द आलाय, जो जरी तरीमधली अट दाखवतो, ज्यामुळे एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून राहतं आणि म्हणून ते झालं मिश्र वाक्य. हीच तर व्याकरणाची खरी गंमत आहे. तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो, आपण हे व्याकरणाचे नियम का शिकतो? फक्त परीक्षा पास होण्यासाठी? मला वाटतं नाही. हे नियम म्हणजे फक्त पाठांतराचा भाग नाहीयेत. खरं तर ही आपल्या भाषेची रचना आहे, तिचं सौंदर्य आहे. या नियमांवर प्रभुत्व मिळवणं म्हणजे केवळ गुण मिळवणं नाही, तर ते भाषेवरच प्रभुत्व मिळवण्यासारखं आहे.